निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने स्वखर्चाने वृक्ष लागवड। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात येते। अगदी सुरुवातीला उमरगा शहरातील 7 युवकांनी मिळून स्वखर्चाने वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला। युवकांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेण्याचं ठरवलं। हळूहळू निसर्गप्रेमी ग्रुप वाढत गेला, सदस्यांची संख्या वाढत गेली। निसर्गप्रेमी ग्रुपमध्ये शेकडो सदस्य काम करतायत। वृक्ष लागवडीच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आहे। उमरगा शहरातील रस्त्यांवरील दुभाजक, मोकळी जागा, ग्रामीण भागाला जाणारे रस्ते या रस्त्यांच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात येत आहे। आतापर्यंत निसर्गप्रेमी ग्रुपने 300 वृक्षांची लागवड केली आहे, तर 5000 वृक्षांची लागवड करण्याची त्यांनी तयारी देखील पूर्ण केली आहे। आम्ही निसर्गप्रेमी ग्रुप उमरगा यांच्यामार्फत उमरगामध्ये विविध ठिकाणी जे आम्ही झाडं वगैरे लावतो। आम्ही जो मागच्या उन्हाळ्यात आम्हाला जो त्रास झाला आमच्या भागामध्ये, खास करून मराठवाड्यामध्ये जो त्रास झाला, मराठवाडा विदर्भ इथे जो त्रास झाला उन्हाचा, कारण त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जो दिवसेंदिवस निसर्गाचा जो ऱ्हास होत आहे, झाडांची जी झाडतोड होत आहे, कॉन्क्रीटचे जंगल उभे राहत आहे, त्याच्यामुळे जे पर्यावरणाचं संतुलन सगळं बिघडत आहे। त्याच्यामुळे आम्ही जे सुरुवातीला आम्ही काही मित्रांनी ठरवलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, निसर्गाचा विचार करायला पाहिजे। त्या माध्यमातून आम्ही जे मिळून आम्ही झाडं लावण्याचं झाडं लावण्यास सुरुवात केली आणि हळूहळू आमची लोकं जुळत गेली आणि आज जवळपास जे 2-2.5 महिन्याच्या वरती झालं आणि हे म्हणजे आमचा संकल्प जे सुरू ठेवलेला आहे आणि यापुढेही जे आम्ही असंच सुरुवात ठेवू। की सुरुवातीला आम्ही 7 जण होतो। कोण कोण होतात? सगळे आम्ही जे आमचा ग्रुप जो होता, सचिन माशाळकर, महेश कवठे, गणेश माने, संतोष पांड्या, राहुल पोद्दार, राहुल शिंदे, हे आम्ही आता सुरुवातीला असे होतो। निसर्गप्रेमी ग्रुपचे सचिन माशाळकर, महेश कवठे, रविकिरण अंकलकोटे, संदीप पांचाळ, राहुल शिंदे, राहुल पोद्दार, गणेश माने, डॉक्टर लक्ष्मण सातपुते आदी निसर्गप्रेमी मंडळी यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत। स्वखर्चाने वृक्ष लागवड करतायत। त्यासाठी जिथे काळ्या मातीचा अभाव आहे तिथे काळी माती देखील टाकली जाते। जनावरांपासून संरक्षण व्हावे यासाठी झाडांना संरक्षणात्मक जाळी देखील लावण्यात येते। वृक्ष लागवड करण्यात आलेले झाड हे जगलेच पाहिजे यासाठी विशेष परिश्रम देखील घेतले जात आहेत। वड, कडुलिंब, आंबा, पिंपळ अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात येते। रस्त्याच्या दुभाजकांवरती क्रोनोकॉफर्सची झाडे लावण्यात येत आहेत, तर निसर्गप्रेमी ग्रुपचे हे कार्य नक्कीच आदर्शवत आहे।